आवरलंस का रे? चल लवकर. गुड मॉर्निंग. अरे सांडला असताना चहा. सांडलाय का मग? बास. हा बास. ठीक आहे, राहिलं. बरं मॅडम, अहो आपल्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसाच्या खरेदीला कधी जायचंय? जाऊया थोड्याच वेळात. अगं पण मुलांचं काय? डोंट वरी. अरे आज आई बाबा येणार आहेत ना, विसरलास ना? ओ अच्छा अच्छा, तरीच एक माणूस सकाळपासून एवढा खुश दिसतोय. मग पण मॅडम, ते जरी येणार असले ना तरी लक्ष असू द्या माझ्याकडे, एवढंच. म्हणजे केतन, आज आजी आजोबा येणार आहेत ना? अरे हे तर सरप्राईज होतं. तुला कसं कळलं? मग माझे कान तीक्ष्ण आहेत, माझं लक्ष असतं सगळीकडे. म्हणजे बाबा आज डेकेअरला नाही जायचं? परफेक्ट. अरे आज एवढ्या लवकर कसं काय उठलं आमचं पिल्लू? आज आजी आजोबा येणार आहेत ना, दादूने सांगितलंय मला. वा क्या बात आहे. हीच का ती आमची गोंडस मुलं जी रोज एवढी कच्चा भांडत असतात, आज एवढं छान बॉन्डिंग वगैरे दाखवतायत. हे काय रे बोलतोस माझ्या मुलांना? ओय तुझ्या मुलांना? मग दरवाजा उघडा टाकून कसल्या रे गप्पा मारताय? ये आजी आजोबा आले. चल निशा. आजी आजोबा. अगं बाई, अहो समीर केवढा उंच झाला पाहिलात का? ए चला नमस्कार करा आजी आबाला. आई नमस्कार करते. राहू दे ग. प्रवास कसा झाला? काही त्रास नाही ना झाला? नाही काय नाही. बसा ना तुम्ही प्लीज. हे घ्या बाबा. अरे वा जावई, तुम्ही एकदम सेवेला लागलात. बस क्या बाबा, अहो जमाना बदल गया. चला मी पटकन चहा टाकते. हा नाही नाही नको, आमचं सगळं आटपलंय. आणि टपरीवरचा चहा घेतल्याशिवाय येतील काय पुढे हे? पण मग खरंच निघू का आम्ही? हो उशीर होतोय ना तुम्हाला. निघा तुम्ही निघा. येतो आई बाबा. आणि हा 2 बदमाशांनो, आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाहीये, कळलं ना? अजिबात नाही. तुम्ही जा. येतो. या अरे आले आले. चला की मॅडम. ऐक ना, ते गेलो तुझ्या काय मजा आली ती. आई बाबा बघतील नाही तुम्ही. चल. माय गॉड, हे असं झालं. ये आता नुसती धमाल. हा मग काय, आजचा दिवस आपला आहे. काय काय गंमत करायचं मला? आता इथे आल्यावर तुम्ही यांच्या वयाचे कसे होता हो? अगे हे माझे बूस्टर डोस आहेत. आजी माझ्यासाठी काय आणलंस? अरे खूप गंमत आणली आहे, पण आता नाही, मी नंतर सगळं दाखवणार आहे तुम्हाला. हा समीर, ए समीर, अरे आजोबा आलेत ना, मग खाली क्रिकेट खेळायला ये ना. अरे आता हो आलो. आजोबा चला क्रिकेट खेळूया. चलो चलते हैं. अरे आता हा कमाल आहे. चला. अरे पकड ना यार ईशान. अरे वा, हा बरोबर. तुम्ही इथं काय करताय? म्हणजे काय, कॅप्टन होते माहितीये का शाळेत टीमची. आणि आता घरातली बॅटिंग करणार आहे मी आता. तुम्ही? येस. आण रे बॅट. तू बॅटिंग करते, आउट करतो. मस्त आहे. हा टाक रे. आजोबा बॉल दे, बॉल दे. माझी बॅटिंग करते बॉलिंग. ए चल दे रे. माझी बॅटिंग मी करणार आहे. अरे मी खाली बघत होतो. चिटिंग चिटिंग चिटिंग. अरे नॉट आउट आहे मी, नॉट आउट. तू पण
आपल्या पार्टीत असते तू. Yes, कमाल yes. तुझी. यावात माझी विकेट काढतेस तू. मग मी म्हणजे काय वाटलं काय तुम्हाला? आजी काय विकेट काढलेस भारीच डायरेक्ट क्लीन बोल्ड. चल 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 चला. खेळतायत ना पोरं, खेळू दे ना. शुभकर्ती वेळ झाली. चला 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 उद्या 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 अंधार पडायला उद्या. लागला चला ना. चला शुभकर्ती वेळ झाली. हा. चला. अरे उद्या संध्याकाळी वाढदिवसाला याचं लक्षात ठेवा रे. हा. अच्छा अच्छा. अच्छा चला तुम्ही चला. केतन दमलो बाबा. आय होप त्यांना आवडेल हे. अगं आवडेल म्हणजे काय, खुश होतील ते. चला पोराने काय दंगा घातलाय ते बघायला बघूया. आज बऱ्याच दिवसांनी क्रिकेट खेळलो. हो ना. मी सुद्धा लहानपणी खेळले होते, त्याच्यानंतर आत्ता बॅट हातात धरली. मी सुद्धा खूप दमली. हा अगं वय दिसतं जाणवतं की. असू दे, पण मनाने आपण आहोत का नाही तरुण अजून? म्हणून तर जगतो आपण. नाहीतर काय. आई अरे आले का? अरे, या या. झालं शॉपिंग व्यवस्थित? तुम्ही दोघं होतात म्हणून एवढं निवांत शॉपिंग करू शकलो आम्ही. येस आई बाबा, हा? ही तुमच्यासाठीची गिफ्ट्स. अरे आम्हाला कसलं आलंय गिफ्ट आता? आम्ही काय लहान आहोत का? म्हणजे काय मोठ्याला सुद्धा गिफ्ट आवडतात. मग अहो तुम्ही कमाल करता. अगं अंधार पडायला आला ग. बोलताना ना कसा वेळ जातो कळतच नाही. ए बाळांनो चला रे, हातपाय धुवून शुभंकरोती म्हणायला चला. 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 आलो आजी. शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. नमस्कार करा. हा चला. घ्या. आता रिमोट पण हिच्याच हातात. वा वा. मला क्रिकेट मॅच काय बघू देणार नाही. दोस्त सदा अपने स्वामी के अधीन होता है, इसलिए वो अपने स्वामी के हित की ही बात करता है. केतन आजचा दिवस किती मस्त गेला ना. खरंय. ए आई बाबा आले ना की काय सॉलिड धमाल येते ना. खरंय. आणि मुलं सुद्धा किती रमतात ना त्यांच्या बरोबर. समिधा, या चौघांना असं एकत्र पाहिलं ना की मला आपली फॅमिली कशी परिपूर्ण झाल्यासारखी वाटते. केतन थँक्स. अरेच्छा, कशाबद्दल? सगळ्यासाठीच. तू एवढा समजूतदार नसतास तर मी. अगं वेडाबाई, या सगळ्यात तुझी सुद्धा केवढी खंबीर साथ आहे मला. तरी पण थँक्स. ओके, यायचे भारी. घाबरवत आहेत बघा आपल्याला. या 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 बसा बसा. ये गो बसा, सोनू, बसा. बस इथे हा, ये. बसा. हा. आजोबा हा. गोष्ट सांगा ना. अरे ते डिपार्टमेंट आजीच आहे, माझं नाहीये. अरे आजी गोष्ट सांग ना. कुठली गोष्ट पाहिजे तुम्हाला? रामायणातली सांग. आय वॉन्ट टू नो मोर अबाउट रामायणा. रामायणा नाही रे बाळा, रामायण. म्हणजे त्या रावणाला 10 तोंड असतात ती. हा बरोबर. तेच, तेच, तेच ते तेच, रामायण. तेच, तेच. कुठली गोष्ट सांगूया रामायणातली? कुठली? शबरीच्या भक्तीची गोष्ट सांगते तुम्हाला, चालेल? हा. शबरी होती एक आदिवासी बाई. हा तर एकदा काय झालं, समिधा आणि केतन आत आले. अगं बाई खरंच की. हा तुम्ही मग. काय करता इथे? म्हणजे काय, आम्हाला पण गोष्ट ऐकायची आहे ना. हा? हो ना, आम्ही पण लहानपणापासून खूप हे सगळं मिस करतोय. काय आता या पोरांचं करायचं. या तर एका जंगलामध्ये एक भिल्लीण राहायची. भिल्लीण म्हणजे आदिवासी बाई. ती रामाची भक्त होती. तिला कळलं की राम या जंगलातून पुढे जाणार आहे.
अशी ही शबरीच्या भक्तीची गोष्ट. कळलं? आजीची गोष्ट ऐकण्यासाठी आम्ही सुद्धा नेहमी लहान होतो. ए चला चला, आजी आजोबांना झोपायचंय आता. चला आपल्याला पण झोपायचं ना. चला 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 चला. गुड गर्ल. गुड नाईट आई बाबा. थँक्यू आई. अगं काय बेडाबाई. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. सुख सुख म्हणजे आणखी काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काही पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. ढँग टँग टँग टँग. मला सांगा. वाह, खरंच काही नको आता. सगळं सगळं मिळालंय. खरं काय नको? नंतर म्हणशील नातीच्या वाढदिवसाला नवीन साडी नाही मला. काय हो तुम्ही. चला. असंच कायम सुखी ठेवा सगळ्यांना. समिधा. हा आले का आई? ये इकडे. काय ग? अगं बस जरा. अगं आता गडबडीच्या वेळेला ठीक आहे कुठे? ग, काही हरकत नाही. बस जरा. हा. हे तुला. मला? अगं माझ्या आईने ही मला दिली होती आणि सांगितलं होतं तुझ्या मुलीला दे, म्हणून तुला देते. आवडेल ना? आई या या, बसा बसा. बस ईशा. अगं समिता, ईशाला मांडीवर घे ना जरा. अगं आई त्यात माझं काय? अगं असं कसं? आई होणं काय सोपं आहे का? सन्मान असतो हा आईचा. म्हणून तर आधी आई आणि मग बाळ. बस मांडीवर घेऊन बस तिला. ये. औक्षवंत व्हा. चला आता केक कापायला घ्या. चला केक कापूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. अरे अरे थांबा थांबा थांबा. काय म्हणायचं ते मी सांगणार आहे. जीवेत शरदः शतम शतम. सुदिनम सुदिनम जन्मदिनम. जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई दे ग मला. ए चला आपण फोटो काढूयात. या 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 या. बाबा या ना फोटो काढायला. सगळे आले का? बाबा असं इथे एकटे का उभे आहात? बसा ना. काय नाही सहज. काय केतनराव, कसं काय चाललं सगळं? मस्त मजेत. चांगलंय. आणि खरं सांगू का बाबा, तुम्ही आणि आई घरात आलात ना की घराचा सगळा माहोलच बदलून जातो. काल मॅच होती आपली ऑस्ट्रेलिया बरोबर. काय झालं मॅच? हरली ना बाबा. बघा ना. आणि इतकी वाईट हरली माहितीये. जाऊ द्या, काहीतरी हरला पाहिजे तरच पुढची जिंकण्याची मजा असते. बाबा अहो असं का बोलताय? आमचा रोहन काहीतरी मॅच जिंकायचा आणि हरला
असा गोंधळ घालायचा, त्याला सावरता सावरता नाकीनं यायचे. मग काय, कधी पार्टीचं प्रॉमिस, कधी त्याच्या आवडीच्या गोष्टी करायच्या. अशानं सुद्धा रागवायची. ती म्हणायची की मला काही कारण असताना लाडून ठेवलं म्हणून, आणि उगाच बिघडतात मुलं तुमच्या लाडामुळं. बाबा, आज एकदम काय झालंय तुम्हाला? आज समीर बरोबर क्रिकेट खेळताना सगळ्या आठवणी दाटून आल्या. बाबा, पण आम्ही सगळे आहोत ना तुमच्या बरोबर. होय हो, ही सगळी परमेश्वराची कृपा आहे. पण तरी सुद्धा कधीतरी भूतकाळ डोक्यावर काढतोच ना. त्यानंतर त्याचं अमेरिकेला जाणं, तिथल्या सुनबाई करणं, त्यांच्या संस्कृतीमध्ये मिसळून जाणं. बाबा प्लीज, हां, आज डोळ्यातून पाणी नाही काढायचं. अहो, मी समीर, आम्ही आहोत ना. आमच्यात बघा ना तुमचं भविष्य काय. म्हणून तो खुश आहे मी. मग अजून काय पाहिजे बाबा? हा रोहन आहेच, पण तो आता इतक्या लांब गेला ना. नाही बाबा, तसंही समिधा आणि मी आज तुमच्याशी बोलणारच होतो. तुम्ही आणि आई आता कुठेही जायचं नाही. तुम्ही इथेच राहायचंय आमच्याबरोबर कायमचं. नाही नाही केतनराव, आता पुढची 2-3 वर्ष आम्ही दोघे जण खूप बिझी आहोत. बिझी कशात? सांगेन काहीतरी. थँक्यू आई. तू होतीस ना म्हणून केवळ आजचा दिवस साजरा करू शकते मी. असं काही नाही ग, योग असतात. हां, तर ते जुळून आले एवढं नक्की. तू आणि बाबांनी ते जुळवून आणलेत. सांग ना ग, नाहीतर काय केलं असतं मी? त्या दिवशी तुम्ही आमच्या आयुष्यात आला नसतात तर? मला अजून आठवतोय तो दिवस. आपण आता पूर्ण विचार केलाय ना समिधा, मग आता त्रास करून नाही घ्यायचा. तरी पण आपल्या रक्तामासाचं असं वाढत असलेलं मूल काढून टाकायचं नाही रे केतन. अगं पण आपण त्याला वाढवू शकणार आहोत का? आपण त्याला वेळ देऊ शकणार आहोत का? आणि किती वेळा हे सगळं बोललोय आपण. आणि म्हणून तर आपण ॲबॉर्शन करण्याचा डिसिजन घेतलाय ना. अगं देवाने किती गोंडस बाळ दिले आपल्याला समीर. केतन, पण हे मुलंही मला हवंसं वाटतंय रे. समीरला भावंड नाही समिधा, प्लीज. चल. देवी आई, माफ कर मला. परिस्थितीच अशी एक. देवी, आम्हाला यातून सावरायला बळ दे. समिधास ना तू? सुधा मावशी ना? अगो बाई, अहो ओळखलीत का हिला? अहो समिधा आहे ही, समिधा. माझी मैत्रीण होती ना, तिची मुलगी आहे ही समिधा. म्हणजे सारखं नाक गळत असायचं, भोकाड बसून राहायची तीच ना. यांच्यासमोर काय बोलताय? अगं खरंच आई गेल्याचं कळलं होतं ग मला, पण त्यावेळी नाही येता आलं खरंच. किती वर्ष झाली नाही आपला काही संपर्क झाला नाही ग नंतर. हां हां, अगं पण तुझ्या मुलाच्या बारशाला आले होते की मी. काय ग नाव त्याचं? समीर. समीर. समीर केवढा झाला आता? 6 वर्षाचा झालाय समीर. बापरे, 6 वर्षाचा. मग आता काही त्याला भावंड वगैरे आणायचा विचार आहे का नाही?
अगं सुधा, अगं उगच काहीतरी जरा विचारून बोलव माणसाने. हो ठीक आहे, त्यात काय झालं विचारलं म्हणून. अहो लहानपणी मावशी म्हणून सारखी तर घोटाळत असायची माझ्या भोवती आणि सारखी विचारायची ते का नलीला, मला कधी भाऊ आणणार, मला कधी भाऊ आणणार, म्हणून विचारलं. काय अगं काय झालंय, रडतीयस का तू? मावशी मला परत दिवस गेलेत. अरे वा, मग छानच आहे की. ॲक्च्युली आम्ही दुसऱ्या बाळाला जन्माला न घालण्याचा डिसिजन घेतलाय. अरे पण का? कारण त्याला द्यायला आमच्याकडे वेळच नाही आहे. आणि अशा परिस्थितीत आम्ही जर त्याला जन्माला घातलं तर त्याच्यावर अन्याय नाही का होणार? अरे काय मुलं आहात रे तुम्ही. अरे कित्येकांना प्रयत्न करून सुद्धा होत नाहीत रे. मग तुम्हाला दिलं एवढं देवाने तर का नाकारता रे? मग आता का मागे हटताय? आणि बाळणपण म्हणजे काय असतं का एवढं? मी करीन. अगं तू काय बोलस? हो मी करीन की बाळणपण. आणि मुलाच्या वाढण्याची अजिबात काळजी करू नका. अहो एकमेकांच्या बरोबर कधी वाढतात कळत सुद्धा नाही माहितीये. अगं जरा विचार कर. मी घाईघाईने काहीही विचार करत नाही. मावशी खरंच येशील का ग तू? अगं नक्की येईन. आम्ही दोघही जण येऊ. अरे! काय मी विचार केलाय. हो आपल्याशिवाय दुसरं कोण आहे तिला. आम्ही येऊ. केतन पाहिलंस, मावशी अगदी आईच्या रूपात उभी राहिलीये ना. पण समिधा अगं तू एकदा. नाही केतन, आता पाऊल मागे नाही घ्यायचं. म्हणून आम्ही आजी आजोबा झालो ना. ते सुद्धा 2-2 नातवंडांचे. रोहन अमेरिकेत गेला. तो तिथे स्थायिक होईल असं वाटलं नव्हतं ग, पण झाला. त्याच्यामुळे या सगळ्या आनंदाला आम्ही मुकलो बघ. आई अगं ते बाळाचं येणं, त्याच्यासाठी अंगडी टोपडी तयार करायची, त्याच्या अंगाला तेलाचं मालिश करायचं, आंघोळ घालायची, तो उदाधुपाचा वास, धुरीचा वास, काय अपार आनंद देऊन गेला ग आम्हाला. मुख्य म्हणजे तुझी दोन्ही मुलं समजतात की आम्ही त्यांचे आजी आजोबा आहोत. खरंच त्यांना वाटतं की आम्ही त्यांचे आजी आजोबा आहोत. खरंय गाई. तुला सांगू, ईशाच्या जन्माच्या आधी ना समीर कायम विचारायचा की माझे आजी आबा कुठे. मग काय आम्ही त्याला सुचेल ते सांगायचो की तुझे आजी आजोबा अमेरिकेत असतात आणि मग ते त्यामुळे सारखे सारखे येऊ शकत नाहीत. आणि त्याच्या बालबुद्धीला पटायचं तेव्हा त्याला. पण खरं सांगू का, असं खोटं बोलणं ना खूप जड जायचं ग आम्हाला. खरंच. आणि मग तुम्ही आलात आणि मला आई मिळाली. मग आहेच मी आई तुझी. ए आई, तिथे कोणी आहे का ग? तिथे कोणीतरी होतं तिथे. कुठे ग? समीर. बाबा काल तुम्ही मला म्हणलात की 2-3 वर्ष तुम्ही खूप बिझी आहात. नक्की काय करणार आहात तुम्ही? सांगतो. कसं आहे, आमचं एक दोघांचं मिशन आहे. जसं आम्हाला तुमचं घर मिळालं तशीच अनेक जोडपी आमच्या ओळखीची आहेत. त्यांना सुद्धा अशा उबदार घरांची गरज आहे. त्यांना ती अशी घरं मिळवून द्यायची, म्हणजे मग त्यांना पण आजी आजोबा मिळतील की नाही. आई फक्त त्यांनाच नाही तर आमच्यासारख्या लोकांनाही वाटतं ना की तुमच्यासारखं कोणीतरी मोठं घरात असावं. खूप सुरक्षित वाटतं. मुलांवर चांगले संस्कारही होतात. आता बघा ना आई, तुमच्या दोघांसारखे जर असे आई बाबा आमच्या मित्रमैत्रिणींना मिळाले तर त्यांना किती छान वाटेल, किती खुश होतील ते. नाही बाबा, ठरलं. तुमच्या या मिशनमध्ये मी पूर्णपणे तुमच्याबरोबर आहे. शेवटी काय आनंद महत्वाचा आहे. शेवटी ही अशी जोडलेली नाती असतात ना, तीच रेशमी बंध निर्माण करतात. खरंय.
काय झालं ग? तू का अशी गप्प आहेस? आई मला वाटतंय समीरला कळलंय सगळं. काय? हेच की हे खरे कोण आहेत. अच्छा, म्हणून तो सकाळपासून रूम मधून बाहेर नाही आलाय का? मला खूप टेन्शन आलंय रे. डोंट वरी समिधा, मी बघतो. प्लीज. समीर, अरे आजी आजोबा निघालेत. तू उठला नाहीयेस का अजून? अरे बोल ना काहीतरी. रागावलायस का समीर? तुम्ही नका बोलू माझ्याशी. खोटारडे आहेत सगळे. तुम्ही फसवलत मला. हे माझे खरे आजी आजोबा नाही आहेत. मग माझे खरे आजी आजोबा कुठे आहेत? हे कशाला आले तिथे? तुम्ही मोठी लोक. ठीक आहे, मग मी सांगतो आजी आजोबांना की समीरला तुम्ही नकोच आहात म्हणून. तसंही ते चाललेच आहेत आता. समीर, केतन, चुकलं का हो आपलं? मुलांना गृहीत धरतो आपण. आम्ही बोलू का त्याच्याशी? नाही नको आई. मला वाटतं आम्ही समजावून सांगतो. आता थोडा रागवेल तो, पण मोठा झाला की कळेलच ना त्याला. ठीक आहे, मग आम्ही चलतो. हो. आजी, हो ग माझ्या. काय झालं? काय झालं तुला? नका जाऊ. आम्ही नको का जाऊ? आम्ही नको जाऊ? नाही, मग तुला कोण पाहिजे बाळा? मला आई बाबा आजी आजोबा सगळे हवेत. माझं ग पिल्लू. पुढच्या वर्षी आम्ही येणार आहोत. काय आणायचं राजकन्याला? मला काही नको. मला आई बाबा आजी आजोबा सगळे हवेत. म्हणजे आजोबा खरंच चालले? नाही आजोबा. तुम्हाला कोणी सांगितलं जायला? आजोबा, तुम्ही मला एकट्याला सोडून जात होतात. तुम्ही मला न सांगता जात होतात. अरे आम्हाला वाटलं की तू चिडला असशील. आम्ही खोटे आजी आजोबा आहोत ना. काय? आजी आजोबा हे आजी आजोबाच असतात. ते कधी खोटे नसतातच मुळी. चुकलं माझं, खरंच चुकलं. अरे तुम्ही आमची विकेटच काढलीस की एकदम. आव चला चला, आता गाडीची वेळ झाली. आपल्याला निघायला हवं ना. गाडी कॅन्सल. हा? आता मस्त 2-3 दिवस इथंच राहायचं. पण नाही नाही बाबा, आता तुम्ही कायम इथेच राहायचंय. अरे हो आजी आजोबा, आता कायमचं इथेच राहायचं. यस, चलो इस बात पे सेल्फी हो जाए. हो हो बाबा, मी काढतो. अरे पण आधी ती उंची तर गाठ. अरे समीर, हे बघ झालं उंच. ते पण आजोबा एवढा. या, अजूनपेक्षा उंच झालंस तू. ए चलो, सगळे बघा इकडे.